सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक साधक पाठक हो. काल आपण 139च्या शेवटाला आलो होतो. ते शेवटचं वाक्य ध्यानात घ्या. ब्रह्माचे चिंतन करणारा स्वतःचा चेहरा, गुण, कीर्ती, नाम, उपाधी, रंग, जात, पात, कुल, संपूर्ण व्यक्तित्व आणि व्यक्तत्वही म्हणजे अहम आणि आकार सहज भावे विसरू शकला तर ब्रह्मच उरेल आणि अखिल विश्व अदृश्य होईल. हे ज्याला समजेल तो स्वसंवेद्य आत्माच होय. आता जे ब्रह्म निरूपण आहे, ब्रह्माच्या 20 खुणा 2 श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. ते अत्यंत सावधानतेने आणि लक्षपूर्वक ऐका. प्रकरण 47 ब्रह्म निरूपण श्लोक 233. आता परम ब्रह्म सदद्वितीयम विशुद्ध विज्ञान घनम निरंजनम प्रशांतमाद्यंत विहीनमक्रियम निरंतरानंदरस स्वरूपम. मराठी अनुवाद. सर्वातीत सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञान रूप दोषहीन परमशांत आदि अंतहीन अक्रिय नित्य आनंद रूप ते ब्रह्म. सर्वातीत सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञान रूप दोष किंवा प्रमाद रहित परमशांत आदि अंतरहित अक्रिय नित्य आनंद रूप. अशी ही 10 वैशिष्ट्ये ब्रह्माची पहिल्या श्लोकात सांगितलेली आहेत. मराठी गद्यविस्तार. हे ब्रह्म त्याच्या मूळ रूपात आहे तरी कसे, येथे ते सांगण्याचा आचार्याने प्रयत्न केला आहे. प्रयत्न यासाठी म्हणायचे कारण कितीही सांगितले तरी सांगितलेले कळण्यासाठी प्रत्येकाला अनुभूती खेरीज पर्याय नाही. शब्द ज्ञान पुरेसे नाही. ते तर सर्वातीतच आहे. ब्रह्म सर्वाच्या पलीकडेच आहे. केवळ शब्द ज्ञानाने ते कळणार नाही. मात्र शब्द ज्ञानाच्या आधारे जर स्वतः अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला तर स्वयमेव ब्रह्म ही अपरोक्ष अनुभूती येऊ शकते. तर आता ब्रह्माची या श्लोकातील प्रथम 10 वैशिष्ट्ये किंवा 10 लक्षणे लक्षात घ्या. 1. परम. परम म्हणजे सर्वांच्या पलीकडे, सर्वातीत सर्वाच्या पलीकडे, सर्वाच्या शेवटानंतर सुद्धा म्हणजे सर्वात वर आणि सर्वाच्या पलीकडे म्हणजे परम असं ब्रह्म आहे. 2. सत्य. सत्य म्हणजे सतत असलेले, वर्तमान भूत भविष्य या तीनही काळात विद्यमान असलेले ब्रह्म असते. ब्रह्म एक पलीकडे आहे. 2. सतत वर्तमान भूत भविष्य या तीनही काळात विद्यमान असलेले म्हणून सत्य आहे. 3. अद्वितीय. याच्यासारखे किंवा याच्या तुलनेत टिकणारे दुसरे काही नाही. ते एकमेव आहे म्हणूनच ते अद्वितीय, ज्याच्यासारखे दुसरे नाही असे आहे. 4. अतिशुद्ध म्हणजे विशुद्ध, परमशुद्ध म्हणजे ब्रह्मामध्ये दुसरे काही मिश्रित असू शकत नाही असे ब्रह्म हे केवळ ब्रह्म म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नाही असे ब्रह्म हे अमिश्रित किंवा निर्भेळ, ज्याच्यामध्ये दुसरं काही असू शकत नाही असं आहे. अतिशुद्ध. हे 4 झालं. ज्ञान रूप. ज्ञान रूप म्हणजेच विज्ञान घन. वस्तूचे ज्ञान वस्तूनुसार बदलत असते. मात्र ब्रह्म ही वस्तू नसल्याने ते वस्तुविहीन ज्ञान असून त्यामुळेच परिपूर्ण ज्ञान आहे. प्रत्येक वस्तू ही तिच्या ज्ञानानुसार वेगळी ओळखली जाते. म्हणजे टेबलाला टेबल म्हणायचं, झाडाला झाड म्हणायचं, जमिनीला जमीन म्हणायचं, घटाला घट म्हणायचं. म्हणजे काय, वस्तूचं ज्ञान वस्तूनुसार बदलतं. वस्तूचं ज्ञान वस्तूचा आकार गुण यानुसार बदलतं. मात्र ब्रह्मज्ञान रूप म्हणजे विज्ञानाने किंवा ज्ञानाने घन म्हणजे ब्रह्म हे केवळ आणि केवळ ज्ञान आहे. म्हणूनच ब्रह्माला ज्ञानरूप म्हणजे विज्ञान घन म्हटले आहे. वस्तूचे ज्ञान वस्तूनुसार बदलत असते. मात्र ब्रह्म ही वस्तू नसल्याने ते वस्तुविहीन ज्ञान असून त्यामुळे परिपूर्ण ज्ञान आहे. वस्तूचं ज्ञान वस्तूनुसार बदलतं. मात्र ब्रह्म ही वस्तू नसून ते वस्तुविहीन ज्ञान म्हणजेच केवळ आणि केवळ तो ज्ञानाचा घन म्हणजे विज्ञान घन म्हणजे ते केवळ ज्ञानाचे निधान आहे. म्हणून ब्रह्म हे ज्ञानरूप म्हणजे ब्रह्म हे ज्ञान निधान आहे. ब्रह्म हा ज्ञानाचा साठा आहे. वस्तूचे ज्ञान वस्तूनुसार बदलले तरी मात्र ब्रह्म ही वस्तू नाही, ऑब्जेक्ट नव्हे. त्यामुळे ब्रह्म हे केवळ आणि केवळ ज्ञान निधान, ज्ञानाचा साठा किंवा परिपूर्ण सर्वांगाने आणि सर्वत्र पसरलेले अखंड असं ज्ञान असल्यामुळे
ब्रह्माला विज्ञान घन किंवा ज्ञानरूप म्हटले आहे. खरे तर ब्रह्म म्हणजे ज्ञानच, ब्रह्म म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ आहे. ज्ञान हेच त्याचे रूप आणि त्याचे रूप याचा अर्थ केवळ ज्ञान आणि ज्ञानच. म्हणजे ज्ञानाचं रूप पण ज्ञानच आणि ज्ञानाचा गुण पण ज्ञानच. म्हणून ब्रह्म हे रूपाने ज्ञानच आहे आणि ब्रह्म हे गुणाने ज्ञानच आहे. म्हणजे ब्रह्माचं गुण आणि आकार केवळ ज्ञान आणि ज्ञानच आहे. म्हणून ब्रह्म हे सर्वार्थाने सर्वंकष ज्ञान रूप विज्ञान रूप आहे. अशा अर्थाने ब्रह्माला ज्ञान रूप किंवा विज्ञान घन, घन म्हणजे आत बाहेर भरून राहिलेले, विज्ञान घन म्हणजे अंतर्बाह्य केवळ ज्ञान आणि ज्ञानच म्हटले आहे. म्हणूनच ब्रह्माला ज्ञान रूप किंवा विज्ञान घन म्हणजे अंतर्बाह्य केवळ ज्ञान आणि ज्ञानच म्हटले आहे. ब्रह्माने म्हणजे ज्ञानाने इतर वस्तूमय जग जाणता येते, मात्र ब्रह्माला इतर कोणतीही वस्तू जाणू शकत नाही. ब्रह्म हे ज्ञान असल्यामुळे ब्रह्माने म्हणजे ज्ञानाने इतर वस्तू जाणता येतात, परंतु ब्रह्म ही वस्तू नसल्यामुळे इतर कोणत्याही वस्तूने ब्रह्म जाणता येत नाही. असे हे जे ब्रह्म असते ते त्याचे त्यालाच जाणते, यालाच म्हणायचं ससौवेद्य ब्रह्म. ब्रह्म हे ज्ञान असल्यामुळे ज्ञान हेच ज्ञानाला ज्ञानाने जाणते, म्हणून ब्रह्मच केवळ ब्रह्माला ओळखू शकते. ब्रह्माने इतर वस्तू विषय जाणता येतात, परंतु इतर कोणतीही वस्तू ब्रह्माला जाणत नाही, कारण ब्रह्म हे ऑब्जेक्ट नव्हे, ब्रह्म हे पूर्ण ज्ञान आहे. ज्ञानाने इतर वस्तू जाणता आल्या तरी सर्वांग परिपूर्ण ज्ञान, सर्वांग परिपूर्ण विज्ञान घन असं जे ब्रह्म आहे त्याला जाणण्यासाठी केवळ ब्रह्मच ब्रह्माला ब्रह्मज्ञानाने जाणते, कारण ब्रह्म हे ज्ञानच आहे. त्यामुळे ब्रह्म म्हणजे ज्ञान, ब्रह्मज्ञानाने म्हणजेच ब्रह्माला म्हणजे ब्रह्म ज्ञानरूप सघन विज्ञान घन. हे विज्ञान घन म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण ओतप्रोत असलेले विज्ञान घन ब्रह्म स्वतःच्या ज्ञानाने म्हणजे ब्रह्मज्ञानाने ब्रह्माला म्हणजे ज्ञानरूप म्हणून ओळखते. म्हणून ज्ञान ज्ञानाने ज्ञानाला ओळखते, म्हणजे ब्रह्म ब्रह्माने ब्रह्माला ओळखते. ज्ञानाला जाणण्यासाठी दुसरे काही असू शकत नाही. इतर जाणण्यासाठी ब्रह्म पुरेसे आहे, परंतु ब्रह्माला जाणण्यासाठी ब्रह्मच ब्रह्माला ब्रह्मत्वाने, ज्ञानच ज्ञानाला ज्ञानत्वाने जाणते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ब्रह्म म्हणजे आंतरबाह्य परिपूर्ण विज्ञान घन ज्ञान. म्हणून परम पलीकडचं, सत म्हणजे कायम असलेले, अद्वितीय त्याच्यासारखे तेच, अतिशुद्ध म्हणजे परिपूर्ण अमिश्रित, आणि ज्ञान रूप म्हणजे अंतर्बाह्य ज्ञानपूर्ण. अशी ही ब्रह्माची 5 लक्षणे झाली. 6वं दोषहीन. दोषहीन म्हणजे निरंजन. वासनाना कलंक म्हणतात, ब्रह्मात वासना नाही म्हणून ते दोषहीन किंवा निरंजन आहे. निरंजन म्हणजे अतिपवित्र. वासनाना दोष म्हणतात, ब्रह्मात कोणतीही वासना नाही म्हणून ब्रह्म हे दोषहीन निरंजन अतिपवित्र आहे. ब्रह्म वासनातीत म्हणजे वासनांच्या पलीकडे किंवा वासनांपासून अस्पर्श आहे. ब्रह्म हे निरंजन आहे, अतिपवित्र आहे, त्यामध्ये कोणतीही वासना नाही म्हणून ते दोष प्रमाद आणि वासनांच्या पलीकडे वासनातीत आहे. म्हणून ब्रह्माला दोषहीन किंवा प्रमादरहित म्हटले आहे. तर परम सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञानरूप दोषहीन 6 झाले. 7वा प्रशांत म्हणजे परमशांत. सुषुप्तीत किंवा मूर्छेमध्ये काही काळ विचाररहितता अशा अर्थी शांती असते, मात्र ब्रह्म नेहमीसाठीच विचाररहित असते. विश्व हे मनबुद्धीचे तरंग असून असे विश्व ब्रह्मात उदित झाल्यासारखे वाटले तरी वास्तवात ते मनबुद्धीत म्हणजे वनबुद्धीच्या विचार तरंगात जन्माला येते. त्याचा किंवा विश्वाचा भाव ब्रह्मात वाटला तरी ब्रह्म वास्तवात भाव विचार यापासून अलिप्त असते. मनबुद्धीला विचारांसाठी लागणारे आणि विश्वालाही आवश्यक असणारे चैतन्य मात्र ब्रह्मापासून उचलले जाते किंवा प्राप्त केले जाते हे निश्चित. येथे ध्यानात घ्यायचे आहे की ब्रह्म शांती ज्ञान चैतन्य युक्त आहे. येथे ध्यानात घ्यायचे आहे की ब्रह्मामध्ये शांती आहे, ज्ञान आणि चैतन्य आहे. शांती ज्ञान चैतन्य याने ब्रह्म सघन आहे. नीट पाहू जाता शांती ज्ञान चैतन्य ही वास्तवात एकमेवच आहेत. मनबुद्धीच्या हालचालीत जे चैतन्य तेच हालचाल नसताना शांती
आणि शांती हेच ज्ञान असते हे जाणणे महत्वाचं आहे. हालचाल असली की विचारांची किंवा हालचाल असते ती विचारांची किंवा मनबुद्धीची, त्यातून विश्वाचा भास होतो. येथे ब्रह्म हे एखाद्या अविचल पडद्यासारखे असून विश्वरूपी चित्राला प्रकट करायला सहाय्यभूत होते इतकेच. मात्र ब्रह्म स्वतःहून काही करण्यास उत्सुक नसते, कारण ते प्रशांत परमशांत आहे. मात्र विश्व हा मनबुद्धीचा खेळ आहे. ब्रह्माच्या पटांगणावर तो चालतो, मात्र पटांगण खेळत नसते आणि ते पटांगण म्हणजे ब्रह्म स्वतः खेळगडी नसते. आता ब्रह्म प्रशांत आहे याचा अर्थ ब्रह्म एखाद्या पडद्यासारखे अथांग विराट आहे. ते परमशांत आहे. ते कुठल्याही खेळामध्ये भाग घेत नाही. ते स्वतः खेळत नाही. मात्र ब्रह्मामध्ये परमशांती असते. त्यामुळे परमशांती असते याचा अर्थच ब्रह्मामधील चैतन्य परमशांत असतं. ब्रह्मामध्ये चैतन्य आहे, ज्ञान आहे आणि शांती आहे. ब्रह्म परमशांत असतं म्हणून ज्ञानरूप ब्रह्म शांत असतं. ज्ञानरूप ब्रह्म ज्ञानाने परिपूर्ण असतं आणि परमशांत ज्ञानरूप ब्रह्म हे मुळातच चैतन्य प्रकाशदायी आहे. म्हणून परमशांत ज्ञानरूप चैतन्यपूर्ण जे ब्रह्म आहे त्यातून चैतन्याचा पुरवठा मनाला बुद्धीला होतो आणि मनबुद्धीमध्ये जेव्हा विचार तरंग येतात त्याच्यातून विश्व जन्माला येतं. परंतु ब्रह्म एखाद्या पडद्यासारखं कोर म्हणजे दोषरहित परमशांत चैतन्यपूर्ण आणि अखंड आणि ज्ञानपूर्ण असतं. म्हणून ब्रह्म ज्ञानाने चैतन्याने शांतीने जसं आहे तसं आपल्या जागी असतं. त्यातील चैतन्य देहातील मनबुद्धीना प्राप्त झाल्यानंतर मनबुद्धीतून जे विचार तरंग येतात त्यातून विश्वाचा उद्भव झाल्यासारखे भासते. तेव्हा विश्वाचा उद्भव हा मनबुद्धीच्या हालचालीतून होतो आणि मनबुद्धी आणि त्याच्या हालचालीतून विश्व निर्माण जे होते ते येणारे जाणारे असते म्हणून ते अशाश्वत अस्थिर असते. मात्र या सर्वांना त्याच्या पाठी असलेले कोरे निष्कलंक ज्ञान चैतन्य आणि परमशांत ब्रह्मातून चैतन्याचा पुरवठा होत असतो. तरी सुद्धा ब्रह्माला निर्माण झालेल्या काल्पनिक जगाशी काही देणं घेणं नसतं. ते कोऱ्या पडद्यासारखं असतं. त्याच्यावर चित्रे येतात जातात, परंतु चित्रांशी कोऱ्या पडद्याचा संबंध नसतो. चित्र गेली की ब्रह्म जसं तसं कोरं असतं. अशा अर्थी पडद्यासारखं कायम कोरं असणार, परंतु चित्रमय जगाला भासमान जगाला जे मनबुद्धीच्या विचारातून जन्माला येते चैतन्याचा पुरवठा या परमशांत ज्ञानी आणि चैतन्यपूर्ण ब्रह्मातून होतो. म्हणून ब्रह्म हे सदा सर्वदा परिपूर्ण शांत बुद्धीने सघन आणि चैतन्याने भरलेलं आहे. तर हे प्रशांत झालं. आदि अंतहीन ब्रह्म आहेच. त्याला ना सुरुवात ना शेवट. ते अविकारी म्हणजे कधीही न बदलणारे अपरिवर्तनीय ज्याच्यात किंचित सुद्धा फरक पडत नाही असा असीमित ज्याला मर्यादा नाही असं. आणि ते आदि अंत विहीन म्हणजे आदि नाही अंत नाही परंतु असलेलेच असल्यामुळे ते स्वाभाविक जे आदि नाही अंत नाही म्हणजे ज्याला जन्म नाही मृत्यू नाही जन्म मृत्यू रहित असे आणि असेच कायमचे असते. तर ब्रह्म पर सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञानरूप दोषहीन प्रशांत आणि आदि अंत विहीन आहे. ही 8 लक्षणं झाली. अक्रिय हा 9वा वैशिष्ट्य आहे. ब्रह्म क्रियेच्या पलीकडेच असते. ते सर्वव्यापी असल्याने एकतर कार्य करण्यासाठी त्याला दुसरी जागा नसते. तसेच ब्रह्माखेरीज काही नसल्याने त्याच्या खेरीज तेथे दुसरा कोणी कार्य करणारा असूच शकत नाही. पण त्याला वासना म्हणावी तर अजिबातच नसते. जिथे वासनाच नाही तेथे कार्य जन्माला तरी कसं येणार. म्हणून ते जात्याच अक्रिय असते. ब्रह्मामध्ये वासना नसल्या कारणाने ते जन्मजात म्हणायचंच नाही. ते स्वयंभूरित्या अक्रिय असते. अगदी बोलायचेच म्हटले तर ब्रह्माचे त्याच्यासारखेच सतत केवळ असणे. अगदी बोलायचेच म्हटले तर ब्रह्माचे त्याच्यासारखेच सतत केवळ असणे म्हणजे अक्रियत्वाने साक्षीत्व हेच कार्य म्हणा वाटले तर. ब्रह्म कोणतेही कार्य करत नाही. ब्रह्म आदि अंत विहीन आहे. त्याला जन्म मृत्यू नाही. त्याच्यामध्ये वासना नाही. ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काहीच नसल्याने तिथे कार्य करणार कोण. कार्य करणार कसले. ते तर शुद्ध ज्ञान आहे
अतिशुद्ध विज्ञान घन चैतन्य आहे. अतिशुद्ध विज्ञान घन ज्ञान पूर्ण आणि अर्थातच परमशांत असं ते चैतन्य आहे. त्यामुळे तिथे वासना असू शकत नाही, तिथे क्रिया नाही, तिथे कर्म नाही, तिथे काहीच नाही आणि काही नसलेलं असे ब्रह्म स्वाभाविकच कायमस्वरूपी असल्याने जन्म मृत्यू विहीन आदी अंत विहीन असल्याने ते केवळ आणि केवळ काही करत नसले तरी म्हणायचे झाले तर ते अक्रियत्वाने साक्षीत्व करते. त्याच्यात कोणतीही क्रिया नाही याचा अर्थ ते केवळ साक्षीसारखे आहे. हेच म्हणायचे झाले तर अक्रिय साक्षीत्व असे त्याचे कार्य म्हणता येईल. पण ते तितकेसे बरोबरही नाही. काही क्रिया न करणे म्हणजेच क्रिया असे होईल ते. कारण याला साक्षीत्व म्हणता येणार नाही. कारण अक्रिय साक्षीत्व याचा अर्थ बघायला गेलं तर काही क्रिया न करणे म्हणजे साक्षीत्व. पण क्रिया करणे किंवा न करणे हा तिथे प्रश्नच उद्भवत नाही. तिथे साक्षीत्व आहे हे म्हणणे सुद्धा तितकेसे बरोबर नाही. म्हणून पर सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञानरूप दोषहीन प्रशांत आद्यंत विहीन आणि अक्रिय ही 9 लक्षणे ब्रह्माची झाली. 10वं लक्ष नित्य आनंद रूप म्हणजे निरंतर आनंद रस स्वरूप होय. मनाच्या हेलकाव्याने वासना निर्माण होतात आणि त्यातून बुद्धीचे क्रियारूपी वर्तन घडत असते. त्यामध्ये सुख दुःख येतात जातात. मात्र ब्रह्मामध्ये केवळ ब्रह्मच असल्याने तेथे मनबुद्धी विचार आणि पर्यायाने हालचाल क्रिया येणे जाणे यासारख्या धक्क्यांना वावच नसतो. जेथे हिंदोळणे नाही धक्के नाही तेथे मग काय असू शकते. अनिर्वचनीय शांती समाधान म्हणजे समत्वाचे अधीन असणे हेच ना. हाच तो परमानंद जो नेहमीसाठी तोच तो अविभाजित 100% पूर्णत्वाने असतो. हेच ते ब्रह्माचे निरंतर आनंद स्वरूप होय. तर ब्रह्म नित्य आनंद रूप आहे याचा अर्थ असा आहे ब्रह्म ज्ञानाने चैतन्याने आणि शांतीने पूर्ण घन म्हणजे सर्वत्र भरलेले असल्यामुळे ते आदी अंत विहीन असल्याने जन्म मृत्यू त्याच्यामध्ये नसल्याने त्याच्यामध्ये कुठलीच क्रिया नाही. मनबुद्धीमुळे विश्व निर्माण झाल्यासारखे वाटते. त्या विश्वात अनेक हालचाली होतात. सुख आनंद कमी जास्त हे तिथे हेलकावे असतात. पण ब्रह्म अक्रिय असल्यामुळे तिथे कोणता हेलकावाच नाही. त्या कारणाने ते सहजासहजी आनंद रूप असते. ते काही क्रियाच करत नसल्यामुळे तिथे सुख दुःख असा प्रश्नच येत नाही. म्हणून ते सहजासहजी समत्वाचे अधीन म्हणजे समाधीच असते. म्हणजे ब्रह्म समत्वाचे अधीन असल्यामुळे ब्रह्म हेच अखंड समाधी आहे आणि ते केवळ असल्यामुळे ब्रह्म म्हणजे कैवल्यपूर्ण समाधी. अशा कैवल्यपूर्ण समाधीमध्ये कोणतंच विभाजन नसल्यामुळे हे ब्रह्म 100% पूर्णत्वाने असते. आणि असं 100% पूर्णत्वाने असणं हेच तर खऱ्या अर्थाने त्याचे आनंद स्वरूप होय. म्हणून विश्व हा मनबुद्धीचा खेळ आहे. तो भास आहे. ती माया म्हणजे या सा माया. विश्व हा मनबुद्धीचा खेळ आहे. त्यामुळे तो भास आहे. तो भ्रम आहे. यालाच माया म्हणतात. म्हणून माया याचा अर्थ या सा माया. या म्हणजे जी नाही. सा माया ती माया जी नाही परंतु आहे असं वाटतं तिला माया म्हणतात. म्हणून विश्व नसून सुद्धा तो मनबुद्धीच्या खेळामुळे आहे असं वाटतं आणि मनबुद्धीच्या खेळामुळेच ते येतं आणि जातं असंही वाटतं. म्हणून विश्वाला माया म्हटलेलं आहे. आणि अशा मायेचा ब्रह्माशी याचा परमपूर्ण परमशांत अखिल विज्ञान घन आणि चैतन्यपूर्ण अशा जन्म मरण विहीन आदि अंत विहीन क्रियाकर्म विहीन अक्रिय केवळ साक्षी असलेल्या ब्रह्माशी या जगाचा संबंध नाही. म्हणून पर सत्य अद्वितीय अतिशुद्ध ज्ञानरूप दोषहीन प्रशांत आद्यंत विहीन अक्रिय आणि नित्य आनंद रूप ही या 233 मध्ये सांगितलेली ब्रह्माची 10 लक्षणे झाली. आता 234 पुढे निरस्त माया कृत सर्व भेदम नित्यम सुखम निष्कल प्रमेयम अरूपमव्यक्त मनाक्षवेयम ज्योति स्वयं किंचिदिदं चकास्ति. निरस्त माया कृत सर्व भेदम नित्यम सुखम निष्कलम प्रमेयम अरूपमव्यक्त मनाख्यमव्ययम ज्योति स्वयं किंचिदिदं चकास्ति. माया भेद विरहित नित्य सुख अबाधित अमेय ब्रह्म ते राही अरूप अव्यक्त अनाम अक्षय तेज स्वयं प्रकाशित राही. आता पुढची 10 लक्षणं बघा. पहिली झाली
11 माया भेद विरहित, 12 नित्य, 13 सुख, 14 अबाधित, 15 अमेय अशी 15 लक्षणे झाली. अरूप 16, अव्यक्त 17, अनाम 18, अक्षय तेज 19 आणि स्वयंप्रकाशित 23. तर आता पुढे बघा. माया भेद विरहित, नित्य सुखबाधित, अमेय ब्रह्म ते राही, अरूप अव्यक्त अनाम अक्षय तेज स्वयंप्रकाशितही राही. मागच्या श्लोकात ब्रह्मवर्णन करणारी 10 लक्षणे सांगून झाली. या श्लोकात उर्वरित 10 लक्षणे विवरण केली आहेत. येथे हे ध्यानात घ्यायचे आहे की जो समत्वाच्या अधीन असतो तोच समाधीत असू शकतो. समाधीत स्थितप्रज्ञत्व त्याच्या पूर्णत्वाने विलसित असते. त्यावेळी जे जाणवते तेच या 2 श्लोकात ब्रह्मनिरूपण म्हणून विशद केले आहे. आता पुढील 10 लक्षणे पाहूया. पहिली 10 झाली. 11 माया भेद विरहित, असत्य भ्रामक समजुतीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाला माईक भेदाभेद म्हणतात. मनबुद्धीच्या हेलकाव्यांमुळे जे जसे आहे ते तसे न दिसता वेगळेच विभिन्न दिसते. सारे विश्वच या दृष्टीने पाहू जाता नामरूपात्मक भेदमय असल्याने माया निर्मित आहे. ब्रह्मात त्यामुळे विश्वाचाच अभाव असतो. कारण ब्रह्मामध्ये माया नसल्यामुळे ब्रह्मामध्ये विश्व असू शकत नाही. विश्व हे केवळ मन आणि बुद्धीचं प्रोजेक्शन म्हणजे निर्मिती आहे. यालाच म्हणायचे माया भेदविरहिता. ब्रह्म हे अखंड असल्यामुळे त्या अशा ब्रह्मामध्ये मायारूप विश्वाला स्थानच नसते. आपणाला जे विश्व दिसतं ते मनबुद्धीतून निर्माण झालेलं मनबुद्धीच प्रोजेक्शन म्हणजे मनबुद्धीचीच विश्व ही निर्मिती आहे. आणि मनबुद्धी विश्व हे सर्व माया असल्यामुळे ब्रह्मामध्ये कोणतीच माया नसल्यामुळे ब्रह्म जसं आहे तसं म्हणून माया भेद विरहित आहे. 12 ते नित्य आहे. जे माया भेद विरहित ब्रह्म आहे ते नित्य असते. म्हणजे असे की त्यात वर्तमानभूत भविष्य अशा भेदमय काळाला वावत नसल्याने ते त्रिकालाने बाधित नसणारे. त्याला त्रिकाला बाधित म्हणजे त्रिकालाने अबाधित असे असते. त्याला कोणत्याही काळाची बाधा होत नाही. म्हणून ब्रह्म हे कालरहित शाश्वत असते. हे झालं मायाभेद विरहित 11. नित्य हे 12 प्लस 12 लक्षण. 13 सुख. सुख म्हणजे सुखाची भावना किंवा अभावना नव्हे. सुख याचा अर्थ सुखाची भावना किंवा अभावना. सुख जाणवणे किंवा न जाणवणे याचा अर्थ सुख नव्हे. सुख म्हणजे सुखाची भावना किंवा अभावना नव्हे. आपल्यात असलेल्या सहज आनंदाला प्रकाशित करते त्याला सुख म्हणतात. आपल्यामध्ये असलेला जो सहज आनंद आहे त्याला प्रकाशित जे करते त्याला सुख म्हणतात. जन्माला आलेल्या प्रत्येकामध्ये तो जन्मला त्या अर्थी त्याच्यासोबत काहीतरी असे खास किंवा विशेष आले आहे जे त्याला पदोपदी मार्गदर्शन करीत असते, वाट दाखवित असते. असे जे मार्ग दाखवण्यास प्रकाशित करण्यास आत बसून उत्सुक असते त्याला सुख म्हणतात. निरपेक्ष सदोदित प्रकाशित करणारे उत्सुक तत्व ते सुख होय. म्हणून ब्रह्म हे सुखपूर्ण आहे कारण ते आपल्या आत बसलेले परंतु कोणत्याही तऱ्हेने कुठल्याही क्रियाकलापात भाग न घेणारे परंतु आपल्या आत बसून आपला प्रकाश त्याच्यातून सहजासहजी त्याच्याही नकळत बाहेर पडतो. आणि हा जो ब्रह्माचा प्रकाश आपल्या आतून बाहेर येतो तो प्रकाशच आपणाला कायमस्वरूपी मार्गदर्शन करीत असतो. म्हणून आपल्या आत बसून ज्याचा प्रकाश आपल्याला जीवनात पदोपदी मार्गदर्शक होतो असे हे प्रकाशित असलेले तत्व तेच सुख होय आणि त्यालाच ब्रह्म म्हणतात. म्हणून ब्रह्म हे सुखरूप चैतन्य रूप आणि सहजासहजी स्वतःहून काही न करताना जीवाला आनंद देणारे मार्गदर्शन करणारे तत्व आपल्यामध्ये आहे. म्हणून ब्रह्म हे सुख या लक्षणाने परिपूर्ण आहे. 14 अबाधित. ब्रह्म निष्कलम. कला म्हणजे भाग किंवा कप्पे. कला याचा अर्थ भाग किंवा कप्पा. ब्रह्म निष्कलम म्हणजे याच्यामध्ये तुकडे नाहीत, भाग नाहीत. ते नेहमी अखंड एक जिन्सी आणि एकमेवाद्वितीय असते. त्याला खंड भाग यांची बाधा किंवा दोष स्पर्शू शकत नाही. म्हणून ते अबाधित असते. तर ब्रह्म अबाधित आहे आणि ब्रह्म आपल्या आत बसून अबाधितपणे त्याचं चैतन्य, त्याचा आनंद, त्याचं मार्गदर्शन त्याच्या नकळत आपल्याला पुरवित आलेले आहे. ते स्वतः काही न करता
त्याचे शुद्ध चैतन्य, शुद्ध ज्ञान, त्याचं शुद्ध मार्गदर्शन आपणाला प्रकाशित करते, त्यालाच सुख म्हणतात. आणि असं हे सर्व कार्य ब्रह्म अबाधित असल्यामुळे अबाधितपणे जोवर जीवाची जीव दशा आहे तोपर्यंत चालूच असतो. अशा अर्थाने ब्रह्म अबाधितरित्या सुखपूर्ण, आनंदपूर्ण, मार्गदर्शन करण्यास उत्सुक असं असतं. अशा जीवाच्या आत असलेल्या ब्रह्माला शिव म्हणतात किंवा त्याला आत्मा म्हणतात. म्हणून मागे आपणाला सांगितलेलं आठवत असेल की सेल्फ इज सेल्फलेस. सेल्फ म्हणजे कप्पा, आत्मा हा कप्पा नसलेला असतो. सेल्फ इज सेल्फलेस. आत्म्यामध्ये कप्पा नाही, तट नाहीत, बुरुज नाहीत. आत्मा ही केवळ विस्तीर्ण, आनंदमय, चैतन्यमय, परमशांत असणेपणात असलेली कैवल्यावस्था आहे. म्हणून ब्रह्म अबाधित आहे, ते सुखपूर्ण आहे, ते मायाभेद विरहित आहे. 11वं लक्षण नित्य आहे, 12वं लक्षण, 13वं सुख आणि 14वं अबाधित. आणि ब्रह्म निष्कलम म्हणजे तुकडे नसलेलं अखंड आहे. आणि हे ब्रह्म म्हणजे आपला जो आत्मा तो सुद्धा तशाच अर्थी सेल्फ इज सेल्फलेस म्हणजे ब्रह्मामध्ये कप्पे नाहीत, तुकडे नाहीत. अमेय, अप्रमेय किंवा अपरिमेय म्हणजेच अमेय. मेय म्हणजे मोजणे, अप्रमेय किंवा अपरिमेय म्हणजेच अमेय होय. ब्रह्म इतर कशाच्याही तुलनेत मोजणे, आकलणे, समजणे अशक्य असते. ते अनंत सत्य तत्व असल्याने त्याचे मोजमाप घेणारा शिंपी, गणिती, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ म्हणजे कोणीही व्यक्ती असू शकत नाही. म्हणून ब्रह्माला मोजता येत नाही. म्हणूनच ब्रह्माला केवळ भूमा, विराट, विशाल म्हणतात. म्हणून ब्रह्म हे भूमा आहे, ते विराट आहे, विशाल आहे. पण ते किती विराट, किती विशाल हे कोणीही शिंपी, गणिती, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ कोणी मोजू शकत नाही. पण ब्रह्म इतकं अमेय आहे की त्याच्या तुलनेत मोजणारा म्हणजे एक तुकडा आहे आणि तुकडा अखंडाला कधीच मोजू शकत नाही. म्हणून ब्रह्माला अमेय, अप्रमेय किंवा अपरिमेय म्हणजे मोजमापाच्या पलीकडचं म्हटलेलं आहे. अरूप, नित्य गोष्टीला, विश्वंभराला, सर्वत्र सदा सर्व काळ विद्यमान असलेला कोणताही विशिष्ट आकार असूच शकत नाही. या अर्थी ब्रह्म अरूप आहे, जे नित्य आहे, जे विश्वास भरलेले आहे, जे सदा सर्व काळ विद्यमान म्हणजे उपस्थित आहे. अशा कोणालाही विशिष्ट आकार असूच शकत नाही. या अर्थी ब्रह्म विश्वास भरून असलेले असल्याने त्याला रूप असे कोणतेच नाही. म्हणून ब्रह्माला अरूप म्हणतात. 17 अव्यक्त, ज्ञानेंद्रियांकडून ब्रह्माचे ग्रहण करता येत नाही म्हणून ते वर्णण्यास अशक्य म्हणजेच अव्यक्त आहे. याची भावना मनाला करता येत नाही आणि बुद्धीला जाणता येत नाही. जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडून ब्रह्माचे ग्रहण करता येत नाही म्हणून ते वर्णण्यास अशक्य आहे. आणि जे वर्णण्यास अशक्य आहे त्याला आकारही असू शकत नाही, त्याला गुणही असू शकत नाही. पण हे सर्व वर्णण्यास अशक्य असलेले गुण आकाराच्या पलीकडचं असणारे अव्यक्त म्हणजे स्वतः कधी न दिसणार आहे याची भावना मनाला करता येत नाही. अव्यक्ताला अव्यक्त सोडून काही बोलता येत नाही. ब्रह्माला जेव्हा म्हणतो आपण सिम्पली इनडिस्क्रायबेबल, केवळ अवर्णनीय, तेव्हा त्याचा अर्थ एवढाच आहे, मनाला बुद्धीला वर्णन करण्यास ते शक्य नाही. म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या मर्यादा त्याच्या वर्णनासाठी अपुरी आहेत. मन आणि बुद्धीची क्षमता त्याचं वर्णन करण्यायोग्य नाही. म्हणूनच ते अव्यक्त आहे आणि अव्यक्ताचं वर्णन करता येत नाही आणि ते बुद्धीला जाणता येत नाही. म्हणून ब्रह्म आहे ते कधीही व्यक्ततेत नसल्यामुळे त्याचं रूप, गुण, वर्णन बुद्धीला करता येणार नाही, ते कधी जाणता येणार नाही. अननोन इज अननोन फॉर एव्हर असं ब्रह्माचं वैशिष्ट्य आहे. 18 अनाम, ज्या अर्थी त्याला रूप नसते त्या अर्थी त्याला नामही नाही. जे रूपात व्यक्त असते त्याला नाम असते. अरूप, अव्यक्त, अनामच असणार. जे रूपात असते त्याला नाम असते आणि जे अव्यक्त आहे ते अरूप, त्याला रूप नसणार. ते अव्यक्त आहे ज्याला रूप नाही असं जे आहे त्याला नावही असू शकत नाही. म्हणजे जे दिसतच नाही त्याला रूप नाही, त्याला नाव नाही. आणि असं हे जे अव्यक्त ब्रह्म आहे ते स्वाभाविकच अरूप आणि अनाम असणारे सरळ आहे. रूपगुण असणाऱ्याला इतर रूपगुणात म्हणजे सधर्मी असणाऱ्यापासून वेगळे दाखवण्यासाठी निर्देशासाठी नाम असते. बघ आता माणसाला रूप आहे आणि माणसाला गुण आहे, परंतु प्रत्येकाचे
माणूस हा सधर्मी असला तरी प्रत्येक माणसाला रूप आणि गुण वेगवेगळे असल्यामुळे माणसापासून विभाजन, एक माणूस दुसऱ्या माणसापासून रूप आणि गुणात वेगळा दाखवता येतो. म्हणजे सधर्मी आहेत. एक माणूस दुसऱ्या माणसापासून माणसात विभाजन शक्य आहे, पशुपशुत विभाजन शक्य आहे, कीड मुंगीचं विभाजन शक्य आहे. परंतु कीड मुंगी पशु माणसंही दिसतात, व्यक्त आहेत. म्हणजे व्यक्त आहे त्या व्यक्ताचं सजातीयाशी सधर्मीयाशी रूपगुणानुसार वर्णन करणे, नाव ठेवणे, भेदाभेद दाखवणे शक्य आहे. परंतु जे अव्यक्त आहे त्याला रूप गुणच नसल्याने त्याला नावही नसते आणि नाव तर फक्त व्यक्ताला रूप गुणात असलेल्याला असते. म्हणून अव्यक्ताला अनाम म्हणणे याशिवाय पर्याय नाही. ब्रह्माला ना रूप ना गुण ना व्यक्तता, म्हणूनच ते अनाम जाणावे. अक्षय तेज ब्रह्म अविकारी म्हणजे कधीही बदल न होणारे. अक्षय म्हणजे नित्य, ते आणि तेच आहे. आणि ते अपरिवर्तनीय म्हणजे कोणताही बदल नसलेले पूर्ण तेजोमय आहे. ब्रह्म हे अविकारी आहे म्हणजे कधीही बदल न होणारे. अक्षय म्हणजे नित्य, ते जसे आहे तसेच. आणि ते अविकारी नित्य आहे आणि ते सतत तेजोमय आहे. ते तेजोमय यासाठी आहे कारण जीवाला अनेकानेक गोष्टीसाठी मार्गदर्शन जेव्हा आतून मिळते तर ते आतून मिळणारं मार्गदर्शन, तो प्रकाश, दृष्टीची दृष्टी, कानांत श्रवण, त्यानंतर त्वचेचा स्पर्श, नाकातला गंध, जिभेची चव, सर्व अवयवांचा तो जो गुण आहे तो कळण्यासाठी जे ज्ञान लागतं, जे चैतन्य लागतं ते आपल्याला आतून मिळतं. अशा अर्थी आज जे ब्रह्म आहे, जे दिसत नाही, अव्यक्त आहे, जे अपरिमेय आहे, मोजता येत नाही, जे गुण आणि आकार विहीन आहे, जे सतत आहे, कायमस्वरूपी आहे, अशा ब्रह्माकडून आपल्याला ज्या अर्थी हे वेगवेगळं मार्गदर्शन होतं त्या अर्थी ब्रह्म तेजाने परिपूर्ण आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे, निश्चित आहे. म्हणून ब्रह्म हे अविकारी आहे, त्यात बदल नाही, अक्षय आहे, कायमस्वरूपी त्याचं ते जसं आहे तसंच आहे आणि स्वाभाविकच त्याच्याद्वारे आपल्याला वेगवेगळं मार्गदर्शन मिळतं. म्हणून ते कायमस्वरूपी तेजपूर्ण ज्ञानपूर्ण आहे. म्हणून अक्षय तेज आणि स्वयंप्रकाशी. ब्रह्म या अर्थी स्वयंप्रकाशी आहे की त्याच्या प्रकाशातच जे ब्रह्म नाही ते सारे प्रकाशित झाले आहे. जे ब्रह्म नाही, जे शाश्वत नाही असं येणारं जाणारं जग ज्या अर्थी मन आणि बुद्धीच्या प्रोजेक्शन मधून निर्माण झालं, त्या अर्थी मनबुद्धीतून निर्माण झालं येणारं जाणारं जग आणि त्याच्या पाठची मनबुद्धी जी जगाला जन्म देते, त्या मनबुद्धीला कोण प्रकाश देत असणार? तर तो जो जिथून प्रकाश मिळतो ते ब्रह्म, त्याचं ते स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाशी ब्रह्मातून मनबुद्धीला चालना मिळते आणि मनबुद्धीच्या चालनेतून हे मायावी जग दृष्टोत्पत्तीस येतं. अशा अर्थी सर्वाच्या पाठी असलेलं अव्यक्त जे ब्रह्म आहे ते स्वतःच स्वतःला प्रकाशित करणार आहे. म्हणून ब्रह्म या अर्थी स्वयंप्रकाशित आहे की त्याच्या प्रकाशातच जे ब्रह्म नाही ते सारे प्रकाशित झाले आहे. अखिल चराचर विश्व त्याच्या प्रकाशातच चैतन्यातच जाणले जाते. असे असताना ब्रह्माला जाणणारा वेगळा प्रकाश व माध्यम कसे असणार? सर्वांनी जे आपल्या चैतन्याने प्रकाशित करते ते स्वतःच प्रकाशवान असणारे स्वयंप्रकाशी असते हे स्पष्ट आहे. आता एखादा म्हणेल की एवढे सारे असतानाही ब्रह्माची लक्षणे एखाद्या व्यक्तीला, मग भले ते जगद्गुरु शंकराचार्य का असेनात, कशी सांगता आली? जे वर्णनातीत आहे त्याचे तर हे वर्णनच झाले हे म्हणणे यथायोग्यही आहे. जर ब्रह्म वर्णनातीत आहे तर इथे जी शंकराचार्यांनी ब्रह्माची पर, सत्य, अद्वितीय, अतिशुद्ध, ज्ञानरूप, दोषहीन, प्रशांत, आद्यंतहीन, अक्रिय, नित्य आनंद रूप, मायाभेद विरहित, नित्य सुख, अबाधित, अमेय, अरूप, अव्यक्त, नाम, अक्षय तेज आणि स्वयंप्रकाशी अशी जी 20 लक्षणे सांगितली, ती लक्षणे वा वैशिष्ट्ये जर ब्रह्म वर्णन करता येत नाही तर शंकराचार्यांनी लक्षणे कशी सांगितली? हा प्रश्न बरोबर आहे. वर्णनाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्माचं वर्णन शंकराचार्य का असेनात ते कसे करू शकतात? हा प्रश्न अगदी यथायोग्य आहे. सज्जन वाचक हो, येथे कृपया इतकेच समजून घ्यावे की गाढ प्रगाढ समाधीत
जगद्गुरु शंकराचार्य आणि अनेक तत्वज्ञ ऋषी मुनी संत योगी महंत त्यांना सर्वसाधारणपणे यासारखी जाणीव झाली. इथे लक्षात एवढंच घ्यायचं आहे की गाढ प्रगाढ समाधीत जगद्गुरु शंकराचार्य आणि तत्सम अनेक तत्वज्ञ ऋषी मुनी संत योगी महंत त्यांना सर्वसाधारणपणे यासारखी जाणीव झाली. जाणीवांचा सारखेपणा आणि तोही थोर संत महंत तत्ववेत्ते योगी यांचा लक्षणे म्हणून किंवा ब्रह्मनिर्देश म्हणून समजून घ्यावा इतकेच. शेवटी तुकोबा म्हणतात तसेच आहे हे. घटमट झाले आकाशीचे पोटी वचनेची तुटी तेथेची ते. म्हणजे असे की घटातल्या मठातल्या रिक्ततेला वितेपणाला किंवा त्यातील आकाशाला घटाकाश मठाकाश अशी व यासारखी कितीही नावे दिली तरी ती कमीच पडणार. आकाश आहे तेथे आणि आहे तसेच असणार. ते नेहमी त्याचे ते व जसे आहे तसेच असते. ब्रह्मही केवळ आहे व तसेच केवळ असणेपणी कैवल्यात असते. तरीही हा ब्रह्मनिर्देश प्रगत साधकांसाठी इतकेच सांगतो की हे 20 गुण वा लक्षणे ब्रह्माची सांगितली तरी तीही प्रत्यक्षात मनाचा विक्षेप आणि मन यांचाच प्रत्यय देतात. मात्र या प्रत्ययापाठी हालचाली असलेले चैतन्य ज्याचे आहे ते ब्रह्म असण्याची संभाव्यता आहे. म्हणजे ही लक्षणं सांगताना जे चैतन्य आहे ते ब्रह्माचं असण्याची संभाव्यता आहे. शेवटी गुंगा खाय गुड मोन्याने मुक्याने गुळ खाण्यासारखे हे आहे. चव कळली मात्र तिचे वर्णन अशक्य आहे. वर्णन म्हणजे मूळ नव्हे, वर्णिलेला तो नव्हे गुळ किंवा त्याची चवही. म्हणून ब्रह्म समाधीत असणे अगत्याचे आहे. ध्यान साधनेसाठी 20 लक्षणे श्लोक 233 व 234 अभ्यास पाठ म्हणून उपयुक्त जरूर आहेत. या लक्षणांच्या अनुषंगाने ध्यान साधना आणि जो समाधीत गाढ समाधीत गेला त्याला कदाचित ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती येऊ शकेल. अस्तु. उद्या पुढील वार.